आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या 3 संशयितांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे। विशेष म्हणजे संशयितांना पोलिसांची चाहूल लागू नये यासाठी पोलिसांनी शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा करून सापळा रचला। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 2,80,000 रुपये किमतीचा एसी आणि एलईडी टीव्ही जप्त केला आहे। दिनांक 10 ऑगस्ट रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती। 20 ते 25 वयोगटातील तरुण ब्लू स्टार कंपनीचा एसी आणि एलजी कंपनीचा 42 इंची एलईडी टीव्ही मोटरसायकलवरून घेऊन एकलहरा रोडवरील मार्केट परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने रात्री सुमारे 8 वाजता एकलहरा मार्केट परिसरात सापळा रचला। संशयितांना पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांनी शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांचा वेश धारण करून परिसरात दबा धरला। काही वेळातच संशयित घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। सोहेल नासिर कुरेशी 20, चेतन उत्तम तांबे 20 आणि सूरज सोपान पवार 20 तिघेही राहणार सिद्धार्थनगर एकलहरा गेट अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। त्यांच्याकडून ब्लू स्टार कंपनीचा एसी आणि एलजी कंपनीचा 42 इंची एलईडी टीव्ही असा सुमारे 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत हा मुद्देमाल एकलहरा कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अटक केलेल्या तिघांचा आणखी कोणत्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय सीपी सर संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे। या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत। त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली। तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहेल नासिर कुरेशी वय वर्ष 20 राहणार सिद्धार्थ नगर एकलहरा गेट। त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20 सिद्धार्थ नगरचा राहणार आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार राहणार सिद्धार्थ नगर वय 20 यांच्याकडे एक टीव्ही आणि एसी असा गेलेला माल मिळून आला आणि तो